उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बघणार आहे आरोग्यासाठी आरोग्यदायी असणारी मुगाची भाकरी। तर मुगाची भाकरी तयार करण्यासाठी आपल्याला अगोदर पीठ तयार करावं लागेल। तर आता हे पीठ 1 किलोचं पीठ तयार करणार आहे। मुगाचं पीठ बनवायचं आहे आपल्याला। यासाठी मी घेते आहे 1/4 किलो ज्वारी। ज्वारी चांगली अशी स्वच्छ निवडून घ्यायची। यात काही दगड वगैरे असतील किंवा कीड वगैरे असेल तर ती काढून घ्यायची गाळून। या 1/4 किलो ज्वारीमध्ये 1/2 किलो मूग घालायचे आहे। जे अख्खे हिरवे मूग असतात ते मूग यासाठी आपल्याला वापरायचे आहे। पाव किलो मूग घातल्यामुळे हे पीठ पूर्णपणे 1 किलो पीठ तयार होईल। आता हे दोन्हीही चांगले असे मिक्स करून घ्यायचे आणि चक्कीतून दळून आणायचे आहे। जसं आपण भाकरीचं पीठ तयार करतो तसंच पीठ याचं दळून आणायचं आहे। झणझणीत मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा बनवणार आहे। तर यासाठी मी घेतलेले आहे काही मिरच्या। तर ह्या हिरव्या छान अशा हिरव्या ताज्या मिरच्या आहेत आणि यामध्ये एक मोठी जाड अशी मिरची घेतलेली आहे जी कधी कधी तिखटही असते आणि कधी कधी फिकीही असते। त्यामुळे ही एक मिरची घेतलेली आहे। तिखट असलेल्या मिरच्या यासाठी घेतलेल्या आहेत। तर ह्या मिरच्या छान अशा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तव्यावर। या मिरच्या चांगल्या भाजून होण्यासाठी या मिरच्यांचे तुकडे करून भाजा, जेणेकरून ते आतपर्यंत चांगल्या शिजतील आणि ठेचा चवदार होईल आणि चवीला छान लागेल। तर अशा मऊ भाजल्या गेल्या पाहिजे। तर ह्या मिरच्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि गार होऊ द्यायचे आहे। तर ह्याच तव्यामध्ये आपल्याला काही शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। तर यासाठी मी हिरव्या मिरच्या साधारण 15 ते 17 मिरच्या घेतलेल्या होत्या। एक जाड मिरची होती आणि बाकी काकडा मिरची जी ठेच्यासाठी वापरतो ती मिरची यासाठी घेतलेली होती। ती रसरशीत असते जरा। तर आता ह्याच तव्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे एवढ्या मिरच्यांसाठी। शेंगदाणे खूप जास्तही नको, नाहीतर मग जो ठेचा आहे तो छान लुसलुशीत होत नाही आणि चव देत नाही, कोरडा होऊन जातो जास्त रुक्ष। त्यासाठी अर्धा वाटी एवढ्या मिरच्यांसाठी शेंगदाणे पुरेसे आहे। तर हे शेंगदाणेही चांगले असे भाजून घ्यायचे। तर आता हे शेंगदाणे चांगले भाजून झाले की याची साल काढून घ्यायची। तव्यावरच थोडे गरम असताना वाटीने किंवा तांब्याने तुम्ही याप्रमाणे प्रेस करून शेंगदाण्याची साल पटकन काढू शकता। यामध्ये 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या, त्यानंतर चांगली अशी मूठभर कोथिंबीर तुकडे करून घालायची। मीठ चवीनुसार। आता ठेचा तयार करून घ्यायचा आहे, वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये। तर आता हा ठेचा आपल्याला तळून घ्यायचा आहे। ज्या तव्यामध्ये आपण मिरची भाजून घेतलेली होती त्याच तव्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि आता या गरम झालेल्या तेलामध्ये हा ठेचा आपल्याला तळून घ्यायचा आहे। खूप असा करपू द्यायचा नाही, अगदी जस्ट थोडा परतवायचा। तर आता आपला हा मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा बनवून तयार झालेला आहे। एकत्र करून दळून आणलेली होती, पण मात्र प्रमाण जी मी सांगितलं आहे त्याचप्रमाणे हे प्रमाण घेतलं तर असं पीठ तुम्हाला मिळेल। तर आता आपण या पिठाची भाकरी तयार करून घेऊ। भाकरी तयार करण्यासाठी हे पीठ ताटात किंवा परातीमध्ये घ्यायचं आणि या पिठाच्या अंदाजानुसार चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं। मीठ आणि पीठ दोन्ही चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला जास्ती भाकरी करायची असतील तर त्यावेळी पीठ एका वेळी भिजवून घेतलं तरी चालेल। तर आता मी हे फक्त एका भाकरीसाठीचं पीठ तुम्हाला भिजवून दाखवते।
यामध्ये पाणी घालायचं आवश्यकतेनुसार आणि जसं आपण ज्वारीच्या पिठासाठी किंवा कुठल्याही पिठाची भाकरी तयार करतो तसं पीठ तयार करून घ्यायचं। तर हे बघा असं पीठ हे मळून घ्यायचं। पाण्याचा हात लावून चांगलं 2 मिनटं असं हे पीठ याप्रमाणे चुरून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की भाकरी चांगली मऊ होते आणि चवीला छान लागते, चव चांगली पकडते। हे बघा पिठाचा रंग तुम्हाला बघता येईल, पिवळसर हिरवा असा हा कलर तयार होतो आणि ही भाकरी खाण्याला खूप पौष्टिक अशी असते। तर आता ही भाकरी आपण सिंपल पद्धतीनेच बनवणार आहे। यामध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या ॲड करून ही भाकरी जास्त हेल्दी बनवू शकता। तर हे बघा अशा पद्धतीने हे पीठ तयार करून झालेलं आहे, भिजवून झालेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण नेहमी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बनवतो तशीच ही भाकरी तयार करून घ्यायची। आणि ही तयार करून घेतलेली भाकरी चांगली अशी खरपूस शेकून घ्यायची। पिठाची बाजू वरच्या बाजूने ठेवायची आणि याला आता वरच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं। थोडी भाकरी गरम झाल्यावर नेहमीप्रमाणेच करायची आहे, वेगळी अशी नाही, पण नवीन शिकणारे जे आहे त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे। जे पहिल्यांदा भाकरी करत असेल किंवा त्यांना भाकरी येत नाही त्यांच्यासाठी ही टीप आहे। हे वरचं पाणी चांगलं असं सोक होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच भाकरी उलटवायची। हे बघा अशी। आता खालची बाजू ही चांगली शेकून घ्यायची, याची दुसरी बाजू ही चांगली शेकून झालेली आहे। भाकरी चांगली शेकणी महत्त्वाची आहे। ही बघा छान अशी टम्म ही भाकरी फुगते, खाण्यासाठी तयार झालेली आहे। याला तुम्ही ठेच्याबरोबर खाऊ शकता। तर अशी ही मुगाची भाकरी बनवून तयार झालेली आहे। बघा दोघी बाजूने छान अशी खरपूस शेकून घेतलेली आहे। मात्र ही भाकरी खाताना गरम गरम करून खावी, म्हणजे ती रफ होत नाही आणि खायलाही चवदार लागते। यामध्ये तुम्ही भाज्या मिक्स करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणाच्या पद्धतीमध्ये मुगाच्या भाकरीचा समावेश नक्की करा। ही आगळीवेगळी आणि नवीन रेसिपी आहे। सोबत झणझणीत असा मिरची शेंगदाण्याचा ठेचा आपण तयार केलेला आहे। शेंगदाणा मिरचीचा ठेचा आणि छान अशी टम्म फुगलेली आरोग्यदायी मुगाची भाकरी बनून तयार झालेली आहे।